लाडकीला खुशखबर मिळणार। लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे। एक योजना आपण लाडकी बहीण योजना केली। मी आपल्याला सांगू इच्छितो, कोणी किती अफवा पसरवल्या, काही पण खोटं नाटं पसरवलं तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून जे आम्ही काम सुरू केलंय ते कधी बंद होणार नाही। आणि म्हणूनच मुंबई लोक आज मुंबईमध्ये जगातले लोक येऊ लागले। गेल्या आठवड्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला मुंबईत आले होते आणि त्यांच्याबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान ते देखील मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला आले। पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत जेवढे काउन्सिल परिषदा होत होत्या त्या दिल्लीत व्हायच्या, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही परिषद मुंबईत घेतली। मुंबईमध्ये याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण मुंबईचं महत्त्व वाढवत आहे। मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि म्हणूनच मुंबई अनेक लोक म्हणाले, त्या दिवशी आले होते जे ब्रिटनचे लोक, ते अनेक अधिकारी, संध्याताई छोटी बहीण दिसते पण काम मोठं आहे। आणि म्हणून हे लोक काम करणारे कार्यकर्ते आहेत, लोकांना बांधील कार्यकर्ते आहेत। आणि म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा सीएम होता तेव्हा मला सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर। मी म्हणायचो चीफ मिनिस्टर का, कॉमन मॅन बोला ना, मला काय प्रॉब्लेम आहे। कॉमन मॅन, आपण केंद्रबिंदू आपला कॉमन मॅन आहे। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे। आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन। काय प्रॉब्लेम आहे आपला, शेवटी कॉमन मॅन सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू आहे। आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात। मी आपल्याला एवढंच सांगतो, आमच्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये विकासाचा अजेंडा आहे। मला काय मिळालं यापेक्षा मुंबईतल्या माणसांना काय मिळालं